हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझे मोती ज्वेलरी कलेक्शन. सो एवढं काही नाहीये, पण जितकं काय आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि फास्ट दाखवणार कारण खूप बऱ्याच गोष्टी आहेत. सो आपण पहिलं जाऊयात चोकर गळ्यातल्यापासून चालू करूयात. आणि मला याचे प्राइसिंग वगैरे काहीच आठवत नाहीये. सो पण तुळशीबाग, ॲमेझॉन, मीशो असं सगळं एकत्र केलेलं हे आहे. आणि आय थिंक everything is under 1000. So फर्स्ट आहे हे एकदम सिंपल मोतीचं गळ्यातलं हे तुम्ही कशावर पण घालू शकता. आणि ह्याचे इयरिंग्स हे एकदम सिंपल, ठीक आहे. सो हे तर तुळशीबागेतनच घेतलेलं आहे असं मला वाटतंय, आठवत नाहीये, पण तुळशीबागेतलंच असावं. हे सिंपल आहे, ह्याच्यापासून स्टार्ट केलंय. आता एक आहे ते चांगलं हेवी आहे आणि दिस इज अराउंड 600 or 700 एवढं तर नक्की आहे. पण साड्यांवर वगैरे हे इतकं छान दिसतं आणि मी हे इतकं जास्त वापरलंय, म्हणजे शोजला, डान्सच्या शोजला वगैरे पण मी एवढं जास्त वापरलंय की मला खूप जास्त आवडतं. आणि त्याचे हे इयरिंग्स आहेत स्क्वेअरमध्येच गळ्यातलं आणि स्क्वेअरमध्येच त्याचे इयरिंग्स आहेत. सो हे वाला गळ्यातलं मला खूप जास्त आवडतं आणि हे थोडंसं महाग आहे जे आधीवाला दाखवलं त्याच्यापेक्षा. नेक्स्ट आहे ही साडी पिन. ही तर मला काहीतरी गिफ्टमध्ये मिळाली होती, भाभीकडनं का कोणाकडनं तरी. हळदी कुंकाला जातो ना, त्या गिफ्टमधनं मम्माला मिळाली. सो मी एक मोतीचा असा बॉक्स माझा करून ठेवलाय, त्याच्यामध्ये मला ही दिसली. सो मी विचार केला की ही पण दाखवावी, मोतीची साडी पिन. येस. आता हे वालं जे गळ्यातले हे सगळ्यात महाग वालं तर हेच असेल. हे लॉंग फॉर्म मध्ये जे आधी मी तुम्हाला दाखवले ते चोकर होते, पण हे पण मी खूप जास्त वापरले. आणि ते स्क्वेअर वालं जे गळ्यातलं आहे ना, त्याच्यासोबत हे इतकं छान दिसतं बघा, खूप छान आहे, एकदम छान दिसतं साडींवर वगैरे एकदम. फक्त हे घालायचं आणि छोटेसे इयरिंग्स. सो हे सगळ्यात महाग आहे, कारण की माहित नाही का हे छोटे छोटे मोतीमुळे मे बी, पण हे सगळ्यात महाग आहे जे मोती कलेक्शन आहे त्यातलं. नेक्स्ट आहे हे कंबरपट्टा मोतींचा. आणि मी मोस्टली जे मोतीचं आहे ना ते सगळं रेड आणि ग्रीन मध्येच घेते, कारण की मग तो असं सेट वाटतो सगळा. आणि हे पण तुळशी बागेतनच घेतलंय असं मला वाटतंय. अय्या, हे घुंगरू मला वाटलं तुटले, हे असं अडकलंय. हे बघा. सो हे पण छान आहे. नेक्स्ट आहेत हे असे नॉर्मल मोत्याचे कानातले आणि थोडेसे डेंटी. एकदम चकचकणारा मोती नाहीये, थोडेसे डेंटी, कारण की असं कॅज्युअल काय फक्त घालायचं असेल तर त्याच्यावरती हे छान दिसतात. बघा. आणि हे तुम्ही जर तुम्हाला फक्त हे घालायचं असेल ना तर तुम्ही हे पण रिमूव्ह करू शकता स्क्रू काढून. सो हे पण तुळशीबागेतनच घेतले असं मला वाटतंय आणि छान आहे. आता ह्याच्यासोबत अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे हे असे वेल. हे जास्त काही वापरत नाही, पण हे तर मम्मीचे आहेत, अडकले. आणि हे पण मोत्याचंच आहेत. सो असं लावलं की फक्त इकडे हँग केलं की छान दिसतं. आणि हे तर खूप स्वस्त मिळून जातात तुम्हाला, पण मी खूप जास्त हे ना ऑक्साईडवाले शोधते, कारण की मला गोल्डनवाले माझ्याकडे हे आहेत, मला ऑक्साईडमध्ये पाहिजे आणि काहीतरी असं वेगळं, जसं माझं हे आहे तसं काहीतरी वेगळं असं पाहिजे इकडे. सो मी ते शोधते. जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज लिंक टाका. नेक्स्ट आहे हे माझ्या मम्मीने आणलेत आणि त्यामुळं भाजीवाला आलाय. आणि माझ्याकडे हे इयरिंग्स हे मी कधीच घातले नाही आहेत, कारण की मला हे खूप जास्त असं भरलेले वाटतात, पण माझ्या मम्मीला आवडतात. हे बघा, मला खूप जास्त बघ वाटतंय, पण ऍक्च्युली छान दिसतंय. म्हणजे पण मग हे घातलं की मग गळ्यातलं वगैरे काय घालायचं नाही, कारण की हे खूप ऑलरेडी हेवी आहे. पण छान आहे. ह्याचं पण प्राइस काहीतरी 300-400 अराउंड असेल. आणि हे पण बघा, पिंक ग्रीन. सो मोती आणि पिंक ग्रीन आणि रेड, दिस इज मॅन्डेटरी. सो हे कानातलं तुमच्याकडे नसलं तरी चालेल,
असं मला म्हणायचं, कारण की मी तर जास्त वापरत नाही. व्हेरी 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 इम्पॉर्टंट नथ. काही पण तुम्ही घालताय तर तुमच्याकडे नथ असलीच पाहिजे, कारण की साड्यांवर ही नथ खूप छान दिसते. ही पण मला असं वाटते यातनंच घेतली आहे, तुळशी बागेतनं, पण छान आहे. आय लाईक इट. संपलं आता माझ्याकडे. लास्ट आहे ते म्हणजे हे बँगल्स. आता तुमची साडीचा कलर जो पण आहे तो मध्ये इथे घालायचा, ठीक आहे, मध्ये घालायचा. आणि हा एक सेट झाला, हा एक सेट झाला. सो हे पण असणं इम्पॉर्टंट आहे. आणि परत यू सी पिंक ग्रीन आहेच. आणि हातात पण खूप छान दिसतात हे बघा, छान दिसतात. साडी घालून दाखवते ना, हे बघा खूप छान दिसतात, एकदम छान दिसतात. सो हे होतं माझं मोती कलेक्शन. अजून कुठलं कलेक्शन बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे कलेक्शन पण कसं वाटलं हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग इथं सेंड करूया. एंडपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.